नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. तुमचं कशा आहात सगळे लोक? बरे आहेत ना? चला, आज आपली मसाल्याची तयारी आहे आणि मसाल्यामध्ये किती सामान टाकते आणि काय टाकते हे तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला चांगला वाटला तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला नसेल घ्यायचा तर तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. आणि ज्याला कोणाला घ्यायचं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. फोन लागत नाही, इनकमिंग आउटगोइंग बंद आहे, कारण खूप लोक परेशान करतात, म्हणून त्याच्यामुळे इनकमिंग आउटगोइंग बंद केलं आहे. व्हॉट्सअप मेसेज करा, साईटला नंबर दिला आहे, त्या साईटवर नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय देते. तर आपल्या गावरान मसाला, चुलीवला मसाला बनवतो आहे आता. त्याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते. आता हे आपलं सगळं सामान मी काढलं आहे, सगळं बघू शकता तुम्ही, सगळं काढलं. ही आपली पहिली मिरची, सगळी मी नीट केली मिरची बघा. हे मिरची पूर्ण नीट केलेली आहे, म्हणजे वाळली पण चांगली हो का, कुटकीनं वाळती आहे, बघितलं, वाळली पण चांगली आहे, कुरकुरीत आहे बघा. ठीक आहे. आता ह्याला हे 3 किलो मिरची आहे आणि हे आपली कलरची मिरची, हे बघा कलरची मिरची आहे 1.25 किलो. हे बघा ह्याच्यामध्ये कलरची मिरची पण टाकतोय आपण बघा. त्याच्यानंतर हे आपलं खोबरं आहे, हे आहे किलोभर खोबरं बघा, 1 किलो खोबरं आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हे बघा, हे गरम मसाला, ह्याच्यामध्ये काय काय तुम्ही बघू शकता. हे बघा, ह्याच्यामध्ये फूल आहे, जायफळ आहे, जायफळ सॉरी साईडला एक मला दाखवते बघा. एवढं मसाला टाकते मी. हे मसालासुद्धा टाकायला हे खूप महागा मुलकाचा आहे, बघू शकता तुम्ही बघा. हे आपलं मसाल्याचं साईडला मी ठुते. त्याच्यानंतर हे बघा, हे जायफळ आहे, इलायची आहे आणि मेथीचं दाणा आहे बघा. त्याच्यानंतर हे पण आहे फुलं, हे फुलं असतात बघा. ठीक आहे, हे टाकतोय. त्याच्यानंतर हे साई जिरा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आहे तेजपत्ता, खसखस आहे, हे बघा खसखस आहे आणि हे पांढरं तीळ आहे, हे बघू शकता. ठीक आहे. आणि हे आपलं हळकुंड आहेत. ठीक आहे. आणि हे आपलं धन आहेत, हे बघा, हे आहे आपलं 1 किलोभर धन आहे. ठीक आहे. चला, तर आणि हे आपलं मीठ आहे, थोडं मीठ पण टाकायला लागते. आणि हे आपलं तेल. ठीक आहे. हे आणि मसाला दुमटायसाठी. तर एवढा मसाला आपण घेत आहे आणि एवढं टाकत आहे मसाला. तर आता मसाला आपलं हे सगळं चुलीवर भाजायचं आहे. तर गरम मसाला आम्ही नाही भाजत का, तर गरम मसाला भाजायचा नसतो. तर आणि आता कांदा नाही टाकत आम्ही, कारण की कांदा नाही टाकायचा म्हणतात काही लोक, तो नको म्हणतात आम्हाला कांदावाला. तर ज्याला कांद्यावाला पाहिजे ते कांदेवाला पण आपल्याकडे भेटून एकदम. ठीक आहे. तर हे सगळं तुम्हाला दाखवते. आता एक बार तुम्ही सगळं बघा, एक साईडने मी काय 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 टाकते तुम्ही बघू शकता. लाईनशी लावते बघा मी, असं नाही की तुम्हाला मी दाखवलं आणि केलं वेगळं, सगळं सगळं दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे सगळं तुमच्या डोळ्यात दाखता मी पिसायला पण नेणार आहे. ठीक आहे. ह्यातमध्ये काय खोटा पान नाही, काहीच नाही. हे बघा, हे सगळं आपण मांडलेलं आहे, हे बघा तुमच्या देखता. तर आता आपल्याला मिरची भाजून घ्यायची, तेल टाकून चांगली भाजायचं आहे. आणि हे आपलं कलरवाली मिरची पण येते. ठीक आहे. तर चला, आता आपल्या ही कलरवाली मिरची भाजायची नसते, हिला अशीच टाकायची, हिला भाजायची नाही, फक्त आपल्याला ती मिरची भाजायची. आणि आपल्याकडे हळद बिळद सुद्धा, हळकुंड पण आपण चांगले आणतोय बघा. हे बघा, हे आपले हळकुंड आहेत, हळकुंड पण आपण टाकतोय चांगलं. तर आता हे आपला मसाला भाजायचा चुलीवरचा. पहिला तुम्ही एक बार मसाला बघा काय 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 घेतला ते बघा तुम्ही. एक मिनिट बघा, एक खोबरं आहे, हे 1 किलो खोबरं आहे. त्याच्यानंतर तेजपत्ता आहे, हे साई जिरा आहे बघा, हे हळकुंड आहे, हे बघा, हे खसखस आहे, पांढरं तीळ आहे, हे पत्री आहे. आणि हे बघा दालचिनी किती छान आहे, सगळं ओरिजिनल माल आहे आपला बघा. बघा, हे सगळं टाकायचं आहे आपल्याला, हे सगळं ओरिजिनल आहे, ह्याच्यामध्ये काही खोटापण नाही. आणि बघा ही मिरची, कलरवाली मिरची, आणि हे बघा मिरची साफ करून घेतलेली मिरची आहे, धना आहे, हे सगळं टाकायचं आहे आपल्याला बघा. ठीक आहे. हे मिरचीचा आपण मिरची मसाला बनवतो. 1000 रुपये किलो मसाला आहे आपल्याकडे, 900 रुपये किलो हळद आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा, हा नंबर आहे आपला, नंबरवर व्हॉट्सअप करा, बुकिंग करा. तुम्हाला मुंबई पुण्याला घरपोच भेटन, बाहेर इतर शहरामध्ये पोस्टाने पाठवी आणि पोस्टाचे पैसे तुम्हाला द्यायला लागतात, कारण खरंच खूप महागाई झाली आहे सध्याला. मिरची खूप महागाची आहे, मिरची जवळजवळ 240 रुपये किलो आहे, पण 230 रुपयाने मला भेटली. लय महाग चाललं आहे सध्याला, सगळं महाग आहे, काही स्वस्त नाही राहिलं.
तर तुम्ही ते बिल पण बघितले आपण 4,000चं सामान झाले आपलं. तर मला पण परवडा पाहिजे, घरोघरी जाऊन द्यायचं, पोस्टाने द्यायचं, मला सगळं बघायला लागते. ठीक आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि आता मसाला आपला कसा भाजतो चुलीवर ते तुम्ही बघू शकता. चला ठीक आहे. आणि कुटायला पण जाणार आहे, कुटायच्या वेळेस पण तुम्हाला व्हिडिओ दाखवते. अजिबात यातलं सामान काही काढणार नाही, काहीच नाही. जास्त पैसे घेते मी, 2 पैसे जास्त घेते, पण सामान सगळं चांगलं टाकते. लोकांसारखं सामान दाखवत नाही, फक्त सगळं सामान दाखवते मी. कुठूस तर एकदम कसा कुटतोय कसा नाही हे सगळं तुम्हाला दाखवते. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आपलं कुटणं एकदम मस्त आहे, कुटण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे की नाही. तेव्हा सगळ्यांनी मसाला घ्यायचा, गावरान मसाला, स्मिता सातपुते, मुंबईची राणी, यमी यमी. ठीक आहे. तर चला बघूया. भावानं माझ्या काही कृपाचं काम नाही, काहीच नाही, तर काय ना काय करते मी. मसाला बनवून मुंबईला घेऊन जाते, विकते आणि परत मुंबईला परत गावी येते. ठीक आहे. तर चला जाऊया आपण मसाला भाजायला. ठीक आहे. चला. बघा आता तिकडं आम्ही पटांगा चूल मांडली आहे. हे साईडला बघा येच मामीचं चाललं एकदम. आता मी काय करणार नाही, हे सगळं करतोय. आता चूल पेटवतोय आम्ही. हे चूल पेटवायचं ती लाकडं मोडून घेतो. बघा बघा खूप हेच काम करतो. तर आता तसं तसं ते नको आलेले येस त्यांना दूध नको तसं असं घालतो. ठीक आहे. चला चला आता सवरना लागली चूल पेटवायला. ठीक आहे. चला आता आता येस कॅमेरा धरून मी भाजायला सुरुवात करते. चला चला आता ही मिरची भाजून घेते. बघा चुलपटची चांगली कपड्यांचं चला मिरची भाजून घेते. जास्त तेल टाकायचं नसतं मिरची भाजताना, कुठंच नाही बरोबर येतं. कपडा आणला का दूध टाकायचं. बघू लागते तिथं बघू थांबू का नको थांबू. बघा मी बोलू नाही शकत, बोललं की ठेकान जातं थोडा. मिरच्या पण टाकूया बघूया. चला आता मिरच्या भाजल्यानंतर झाल्या मिरचीमध्ये चांगली भाजली. ठीक आहे. चला मिरची भाजून झालेली आहे. ही सगळी मिरची झाली भाजून. आता आपल्या खसखस भाजायची. आणि खसखस हे खसखस आहे आणि तिला आहे. हे बघा चांगलं फटफट फटफट करायला पाहिजे. बघू शकता तुम्ही असं भाजायचं आहे. चूल चांगली नाही माझी सवरना चूल. हां असं हे बघा आता फटफट फटफट करायला पाहिजे. हे आहे तीळ. हे
बघा हे आपलं झालं. धण्यामध्ये हलकं तेल टाकायचं. धण्यात हलकं तेल टाकायचं, जास्त नाही टाकू शकत तेल, कारण हे कुटायला लय बारीक पडतं मग त्यांना दणक्यावाल्यांना बारीक होत नाहीत. मग अंगापुरतं तेल टाकायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं. चुलीला मसाला एकदम फर्स्ट क्लास लागतो. खाऊन बघा, वर दाखवला नाही, खाऊन बघा एक बार, इस्तेमाल करो फिर विश्वास करो. आणि खूप लोकांनी माझ्याकडून मसाला घेतला आहे, त्यांनी व्हिडिओ काय लोकांनी बनवले नाही, पण हो सके तुम्ही व्हिडिओ बनवत जावा आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगत जावा की तुमचा मसाला कसा आहे कसा नाही. त्या व्हिडिओच्या मापात तुम्ही सांगत जावा. ठीक आहे. आता थांबव व्हिडिओ बनव, थांबव. ओके ना. ती मिरची आहे ना, म्हणजे टाकू. हे बघा हे आहे धना. आता आपल्या याच्यामध्ये खोबरं टाकायचे. हे बघा हे काय आहे, हळकुंड. हळकुंड. त्याला चांगलं तळायचं तेलामध्ये. होता दाखव हेच काय सगळं हलवत. हे चांगलं हळकुंड चांगलं तळून घ्यायचं आहे बघा. होत हे बघा, होत सगळं होत होत, कारण खोबरं तळायचं ना. चला चला, सुवर्णाने आम्हाला खूप मदत केली. सुवर्णाने चला, सुवर्णा खूप मदत केली. आता ह्याच्यामध्ये हे टाकलं आहे बघा, धनं बिना आणि खसखस आणि तेल टाकलं बघा. आता हे खोबरं आणि हलकून साईडला ठेवायचं आहे बघा. ठीक आहे. तर चला आता मसाला, सुका मसाला पण बांधून ठेवला थैलीमध्ये, ते घेऊन जाऊया. मीठ घेऊन जाऊन तेल घेऊन जाऊया. ठीक आहे. आता पैसा नाही बघा, मिरची साफ केली, नीट केली, भाजली, खुजली, ह्याच्यात भरली, बुगल्यात भरली. आता बघा ते हलकून कसं तळतंय चांगलं उन्हामध्ये बघा. चूल पेटवली, ठसका उठला नाकाला माझ्या. आहे ना, मिरची लागली म्हणून माझं नाक जळजळ करायला लागलं. म्हणून म्हटलं सवर्ण तुझा भाज, कारण की ती मिरची लई ठसकाच करत होती, एकदम नाकात आणता गेली माझ्या. तर सवर्ण म्हणलं आता तू खोबरं आणि हलकून भाज, बाकी काय नको भाजं म्हणलं. कुठाय जाते म्हणलं मी, घेऊन चल म्हणलं तू पण. तर दोघी मिळून करतो या. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कसा कुठतोय कसा नाही, कसा मसाला झाला आहे कसा नाही. ज्याला कोणा घ्यायचा असेल तर साईटला नंबर तुला आहे. भावांनो मेहनत बघा, पैसा दिसतोय तुम्हाला महाग घेते, 2 पैसे माल देते, पण चांगला माल देते मी बघा. चुलीवर असं भाजणं बघितलं. चल ते बसतो आपण फोटो काढू. खाली बस फोटो काढायचा आहे. इकडे बघ सवर्ण, इकडे बघ सवर्ण बघा. मेहनतीचा फोटो काढतोय ना, तिला तिची आठवण माझी आठवण. बरं बघा, चल तुम्हाला दाखवते कसं तळते ती बघा. चांगलं फट करते. आता चांगलं तळलं ना म्हणजे आवाज आला पाहिजे ह्याला, तेव्हा ते चांगलं झालं मग समजायचं. बरं का ना भावांना. आता हलकून चांगलं फुटलं बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा मस्तपैकी फुटलेलं आहे बघा, आणि चांगलं भाजलं बघा सुवर्णाने. तर तुम्ही बघू शकता, खुशबू खूप छान येते बघा हलकोंड्याची. बोलते का बाय बघा, दमादन कर बाय. भावानं सुखाचं नाही रे कोणतीही गोष्ट, माहिती आहे का. बघा हे टाक बाय, हे करतो परत पोळण तुला पायात टाकून दे, टाक पायात. पोळवून पोळी करा बघा. दोघीजण वाटून कामं करतोय, वाटून होते. तिला पण 4 पैसे होत्या, मला पण होत्या. तर सुवर्ण आपली करते मसाला. मुंबईला भले मी राहील तर सुवर्ण आम्हाला करून देईल मसाला. तिला म्हटलं कर बाई, तुला पण 4 पैसे होत्या तुझ्या संसाराला. मी मुंबईला राहील तर सुवर्ण आमच्या गावानं मसाला बनवून देईन बघा. तर मी बघू शकता, तिला सगळं सांगितलं माहिती आहे, कसं भाजायचं कसं कुटायचं सगळं तिला माहिती आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम. उद्या कोण आपण कुठे 4 पैसे कमवायला गेलो तरी पण आमची सुवर्ण करू शकते, तिच्या पण लेकरा बाळांना होईल. आता एक खोबरं बघा टाकन, हा टाक सगळं साक बघा. हे खोबऱ्याला आता टाईम लागणार, खोबरं टाईम आहे बघा. हे खूप चांगलं वाटलं आहे बघा, हे झालं आहे बघा. कुठे गेलं तुम्हाला दाखवते. हे बघू शकता तुम्ही किती मस्त फुटले आहे बघा. अजून थोडं पण नाही टाकत आम्ही, भरपूर टाकतोय बघा.
भरपूर टाकतो का तर आपल्याला हे नको एकदम. आपण कोणाचे पैसे घेतो तर सगळं टाकायचं एकदम फुल टाकायचं. बरोबर आहे का नाही. आता हे बघा तुमच्या धाकट्यात सवर्ण ह्यात टाकून दे. ती राहून द्या का साईडला बया. ती राहून दे. हे सगळं टाकायच्यात ह्या पाळ्यातच टाक. हो ह्यातच टाकून दे. टाकून द्यायच्यात हो का. आम्हाला कोणाचंही नको. आम्ही सगळं टाकतो आणि टाकून दे बाय त्याच्यात. टाकून दे. बघा आम्हाला कोणाचं काय नको. आम्ही सगळं टाकतोय बघा. आता हे खोबरं बघा तुम्ही. हे खोबरं पण तसं अख्खं टाकले. असं नाही की आम्ही कमी टाकले. बघा सगळं भाजत आलं आहे बघा. कारण आम्हाला पैसा घ्यायचा लोका कोणतं तर चांगलं तर देणार आम्ही माहिती आहे का. हो का. चांगलं भाजते ती खरपूस भाजते चांगलं. जळवण बिळवण तसलं काहीच नाही बघा. चला 2 मिनटात खोबरं भाजून निघत. आता चांगलं खोबरं खरपूस भाजलं आहे. आता हे 2 मिनटात काढायचं आहे आपलं खोबरं. ठीक आहे. अजून चांगलं भाजून द्या. वरती खाली कसं सवरणार बघा. आता कसं सवरणाला आहे ना शूटिंग करायला येत नाही बरोबर तर मी त्यात धरते आपलं ते काढते आपलं एकदम बघा. उन्हात आमची आम्ही चूल पेटावलं केलं एका साईडला निवांत एकदम साफसुथरा जागा आहे. घाणार तर गुन्हा तसला काय नाही एकदम सगळं साफसुथरा करतोय आम्ही. नंदन भाऊचं या तर काढ बाय काढ खोबरं काढ. हे बघा सगळं खोबरं काढते बघा. सगळं काढू आपण. असं नाही की त्याचं काय आम्ही हे करतो या. आता हे राहिलेलं तेल आम्ही कुठाही नेणार म्हणजे जेव्हा चटणी कुटतो ना हे तेल टाकून द्यायचं. कारण आम्ही ते तेल लगेच ठुट नाही काहीच नाही. आम्ही लगेच चटणी मी टाकून देतो का तर तेल सगळं आपलं मसाल्यामध्ये जायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. आणि तळलेलं तेल आम्ही वापरत नाही पुन्हा एकदा. जे आम्ही एकदम टाकाटक करतो एकदम. माहिती आहे का आपल्याकडं कसं रोगबाई ठोक दाखवणं पण सगळं क्लिअर आहे. आणि आम्ही तसं काही ठुत नाही काहीच नाही. का सगळं खोबरं तळलं सगळं तेल आता साईडला काढून बुगल्यात टाकून देईन बघा. आणि ते एक साईडला थंड होऊन जाऊ. आता साईडला ठेवून देऊ आम्ही ते पाटी. थंड झालं की तेल घेऊन जायचं हे तिकडं टाकायला आहे ना सवरना. तर मस्तपैकी मसाला बनतोय आपला छानपैकी घ्यायचा. सगळ्यांनी चांगला मसाला आहे. ताजा मसाला गावरान मसाला आहे. खूप मेहनतीने केलेला आहे. उन्हात त्यांचं ऊन लागते किती महिन्याला पण तरी पण आम्ही करायची सुरत नाही काहीच नाही. कारण आम्हाला घरगुतीचा मसाला बघा चविष्ट मसाला एकदम. ठीक आहे. ननंद भाऊजाईचा मसाला सुवर्णाचा माझा फोटो लावणार मी मस्तपैकी. आम्ही दोघींचं एकदम फोटो लावून ननंद भाऊजाईचा मसाला असं आम्ही बोलू एकदम. ठेवून दे बाय साईडला ठेवून दे. बोलते थुती नको बोलते पोळण बिळण हां राहू दे. इजून टाका जा आता. चला चला भावांना आता कुठे निघूया. खोबरं बघा सगळं खोबरं तुलं बघा इथं. आता खोबरं थंड होतं आहे पिशवीत भरूया किंवा ह्याच्यात भरू या. ठीक आहे. चला खोबरं आहे. आता हे खोबरं सगळं भाजलं आहे चांगलं. तो मसाला आहे बघा सगळा भाजला आहे मसाला. तेल आहे हे बघा. चला आता ह्या बुगल्यात भरून घेऊन जाऊया खोबरं. आता हे परत घेऊन नाही जाऊ शकत तर हे बघा सगळं मसाला सॉरी हे भरते आपलं थैलीमध्ये. ठीक आहे. खोबरं हां सॉरी पोहते ना हळूच. चला आता आपण चाललो कुटायला बघा. आता मला येसनीत आणून सोडलं आहे. मला मी गाडी आणतो मला वजन तर आणाय गेला आहे बघा. टोपा आणाय गेला आहे मसाल्याचा म्हणजे मिरच्या आणाय गेला आहे. तो का आला बघा ओम आणि यश आला बघा. सकाळ येतात दोघं जण बघा. खूप मेहनत म्हणजे सगळी लोक मदत करतात मला बघा. यश पण आला गाडी घेऊन. कारण कसं आहे माहिती आहे का काम केलं तर सगळ्यांना खायला देतं. हे बघा हळू हे बघा. मोजा गाडी घेऊन मोजा गाडी घेऊन मोजा. जरा मावशी घ्या होती जरा इथून का खातो बघा. मी शूटिंग काढते ना. उचला तिथं ठेवून द्या खातो चांगल पकडा तिथं खाटवता बघा. सगळं आणलं सामान असं नाही की आणलं सगळं. हां ठेवून द्या खातो. तिथं ठेवून द्या चला तिथं ठेवून द्या बघा. येते का जा घेऊन आता. थँक्यू. हां बघा माझं पोरगं एकटं उचलते बघितलं बघा. काम करून माहिती आहे का सगळं आणलं त्याने चला भावानं बहिणीनं तुम्हाला आता कुठची बाया कुठल्यानंतर तुम्हाला दाखवते व्हिडिओ सगळ्या पूर्ण बघा. ठीक आहे. बघितलं भावानं मेहनत किती आहे मसाल्याच्या मागं. लेकरं 2 महिने चला तुम्हाला आपल्याला खायला पैसे देते त्यांना जरा. मामी राहणार थंडा न्या जा
500 रुपये काय केलं सकाळी? हा? 500 रुपये केलं. अरे मग मोबाईल आणला नाही. मग थांब, माझा फोन घेऊन जा. त्याने मोबाईल नाही, त्या मोबाईलमध्ये फोन पे नाही. चल लगा माझा लगा पोरं येत नाही. म्हणलं तिने पण लई मेहनत केली ना, तर तिला म्हटलं न्यायला मामीला म्हणलं थंडा बिंडा म्हटलं. भावानं सुखाचा पैसा नाही रे भावानं. ह्याच्यावर विचार करा. मला घरची पण किती सपोर्ट करतात. आता मी लांब राहते तर सगळी लोक म्हणायची सुवर्णा बोलत नाही का, भाऊ बोलत नाही का, आणि असंच आहे का तसंच आहे. मग ह्या बाजूने मी काय केलं, भावाचीच राहायचं ठरवलं. ठीक आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता आपल्या कुटायचं आहे, तो का कुटण्याचा मसाला झाला आहे. आता कुटायचं चालू करेन आपला मसाला. ठीक आहे. मसाला कसा बनतोय कसा ते तुम्हाला दाखवते. ठीक आहे. चला आली बघा आता मी इथं कुटायला. आपलं सगळं कुटायला मस्तपैकी एकदम टकाटक एकदम. तर सगळं तुम्हाला दाखवते. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपला मसाला कसा बनतोय कसा नाही ते तुम्ही बघू शकता. भावांनो कसं आहे, भावांना मेहनतीचा फळ मिठावत आहे. आणि आपण सगळं एकदम टकाटक सामान टाकतो, टकाटक सगळं आपलं आहे. ठीक आहे. तर चला बघूया. हळकून टाकलेलं माहीत झाले. बघा आपला मसाला, बघा आपला मसाला बिसाला सगळं. चौदा त्यात मिसळ नव्हती, पण मला चली तर तिथे गेला मिसळते.
खोबरं आहे, खोबरं. हे खोबरं आलं कुट्ट. खोबरं आहे बघा, खोबरं. हे बघा खोबरं आहे, खोबरं. हे खोबरं आपलं बघा बारीक होतं आहे. आता नंतर हा मसाला त्यात टाकायचा आहे खोबऱ्यामध्ये. तर तिने मसाला त्या साईडला ठेवला आहे. आता ती टाकते बघा खोबऱ्यामध्ये मसाला. आपण बघू शकतो. तुम्हाला दाखवतो बघा. खोबरं आहे, खोबरं. हे बघा खोबरं आहे. बघा हे खोबरं आहे. बघा आता मसाला कुठच्यात तेल टाकलेला. हे पण थोडं थोडं चालू. सुगंध खूप मस्त आला आहे. खरंच खूप छान आहे एकदम. तेल टाकल्यानंतर ह्याच्यात कुटायचा मसाला. आता एक काळा मसाला घेऊन बघा. बिचारीच्या डोळ्यात गेलं ग. दामाने करत जा ग बाय. बघा आपला कलर. बघा एकदम डोकं होत्या बघा. बघितलं का? चटणी गेली कसं काय गेली? हां अंधाळे गे डोळ्यात चटणी गेली बाईच्या माझ्या. काढले बिचारीच्या डोळ्यात चटणी गेली. हे बघा आपला मसाला बघा भावांनो. हे बघा हे बघा. किती मस्त कुटती ती बघितलं ना. चांगलं का तेल टाकल्यानंतर सुद्धा कुटती ती चांगलं. हे बघा हेच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. बघा उशीर पण ती कुटती आहे. खूप छान कुटती आहे. बिचारच्या डोळ्यामध्ये गेलं म्हणून ते हे करायला लागले. चला सुखाच नाही रे कोणतं गोष्ट माहिती आहे का. आता तुम्ही बघू शकता तुम्ही. चला थोडंसं तेल पण अजून टाकते बघा. हे बघा आपलं हे बघा चांगला ती कुट्टी बघा मस्त कुट्टी आपला मसाला. त्यात पण टाकते तुम्ही राहिलं तेल सगळं. हां हां बघा बघा चांगला कुट्टी बाय आपली बघा. एक नंबर मसाला कुठला आहे बघा. बघा ही बाकी अजून टाकायचे बघा. एक नंबर मसाला. पहिलं बी टाकलं तेल आणि आता पण टाकलं तेल. बघा खूप चांगला कुठला बघा विचारून. बघा बघा चांगला ते तेल टाकून सुद्धा चांगला कुठला बघा बिचारी. बघा तेलासाठी चांगला हलवते पाठीमध्ये. बघू शकता तुम्ही. खूप चांगला बनवते बाई. बघा आता हे टंका बंद करते. हे काढून घेते बघा. बंद करते हे बाकी. आता हे मसाला आपल्याला काढणार आहे बघा मसाला. बघा हे बघा हे बघा आपला मसाला. हे बघा आपला मसाला चांगला दाना दाना तिने कुठला बिचारीने बघायतलं का. हे बघा कसं काय आपला मसाला एकदम. हे बघा अजून अर्धं खोबरं टाकले अर्ध्या मसाल्यामध्ये. अजून अर्धा मसाला बाकी आहे कुटायचा. म्हणजे
त्या पावडरमध्ये ती मिरची पावडर आहे त्या साईजची पिसून घेतल्यानंतर अर्धं खोबरं ह्याच्यात टाकलं आणि अर्धं खोबऱ्यानंतर बघा किती भारी वाटते बघा बघा भावांनो बहिणींनो खूप चांगला बाईने कुठला आपला मसाला आणि एकदम मस्तपैकी आहे कलर पण छान आहे बघा आता एक काढते बघा सगळा मसाला बघा पोरं मध्ये मध्ये येतात म्हणून थांबवायला लागते ना बघा खूप चांगला बनवलेला आहे बघा बघितलं का भावांनी हे बघा मस्त झाला एकदम मसाला अजून हे बाकी खोबरं टाकायचं भरपूर मसाला टाकला बघा गरम मसाला हे छान टाकलाय मी आणि खूप छान वाटतोय बघा बघा बाईने माझ्या चांगला कुठला दिल लावून कुठला मन लावून कुठला टकराव टकराव चांगला ती दणका पळत होता टकराव 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 आणि खरोखर खुशबू येते बघा आपल्या मसाल्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं आपला गरम मसाला किती आहे किती नाही आणि भरपूर टाकतोय आपण माहीत आहे का बघा हे आहे बघा आता हे आपला ते बाकी आहे खोबरं बाकी आहे अजून थोडीशी मिरची पावडर बघा हे बघा हे बघा आपण सगळं रिअल दाखवतो आपण तसलं खोटं बोलत नाही तसलं काहीच नाही आता हे मसाला बघा हे मिरची पावडर टाकते त्यामध्ये नंतर आता हे सगळं टाकते त्याच्यामध्ये बघा आता चालू करेल बघा बघ बिचारीला किती तिला पण किती मेहनत करायला लागते 2-2 मिनटं बिचारीला उठायला लागते ए दाना 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 मिरचीचा दाना कुठा ही आमची तारा मावशी म्हातारीच होत नाही बघ तुझ्या मला ज्या बाया म्हाताऱ्या झाल्या हा ही काय काय खाल्लंय बघ काय खाल्लंय म्हातारी होय नाही तू हा बघा आहे माझी तारा मावशी कधी बांधली नाही आम्हाला बाई लहानाचं मोठं झालो आम्ही कधी बांधली का बाई तुला कधी बांधली का हे चांगले मनाचे आहे हे चांगल्या मनाचे आहे सगळ्यांनी आशीर्वाद द्या माझ्या बाईला हे बागी मसाला कुठला आहे बघितलं का मसाला खोबरं पहिलं टाकलं हा मसाला पिकून घेतला नंतर टाकला मग हे करून चांगला दुमटून देते चांगलं कुंभ मारते चांगलं ठीक आहे बघा हे दुसरा मसाला आपला बघितलं का बघा मसाला आपला लय भारी बघा बाई लय भारी कुठती आपलं हे बघा 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 बघितला किती चांगला कुठला तिने नंतरच्या वेळेस ना मी लाईव्ह चालू करीन लाईव्ह माहिती आहे का बघा खूप चांगला तिने मसाला कुठला बघा बिचारी काय का म्हणा ना मसाल्याला कलर पण छान आला आणि बघा मस्तपैकी तिने मसाला कुठला बघा बघू शकता भारी कुठला बघा तिने बिचारीने हे बघा बघा मसाला एकदम एकदम बघा तुम्ही बघू शकता किती भारी तिने कुठला बिचारीने बघा बघितला का भावांना हे आपला मसाला गावरान मसाला चुलीवरचा मसाला एकदा घ्यायचं खाऊन बघायचं फिर इस्तेमाल करो फिर विश्वास करो काय बघा किती भारी तिने कुठला मन लावून कुठला बघा हा मन लावून कुठला तिला एक चुम्मा द्यायचा बघा तारा मावशी तुला एक पप्पी हा हे सगळ्यांनी तारा मावशीसाठी 2-2 फुलं टाका कमेंट बॉक्समध्ये काय 3-2 फुलं लाव बघ गुलाबाची सगळी बघ 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 लय भारी कुठला एमी आता नंतर मी कुठे येईन ना लाईव्ह करेन मी लाईव्ह पूर्ण लाईव्ह 2 तास लागला बघा मसाला कुटायला 2 तासाची आपली लाईव्ह असणार तर आता मी परवा दिवशी कुठाई येणार आहे तर मी लाईव्ह तुम्हाला दाखवणार सगळं ओरिजिनल आपल्याकडे कसला खोटापणा नाही काहीच नाही मावशी आपला मसाला कसा आहे बघा
एक नंबर. ती ती तोंडातली मिसरी फेकून दे जरा. काय मिसरी घासत जाऊ नको. चांगला कुठला. आणि नंतर आपण परवा दिवशी उद्या मिरची आणणारे जाऊन आजात. तो उद्या मिरची नीट करून बिटकून धुवून सकाळच्या पारी 10 वाजता येणार. मावशी मी 10 वाजता येईन परवा दिवशी. ठीक आहे 10 वाजता बघा येईन मी. पिशवी आणत पोरांनी. चला मसाला मस्त बेग बांधला बघा आपला. चला आता हा व्हिडिओ इथंच थांबवते. तर सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. असंच तुमचं मला प्रेम राहून द्या. भावांनो सगळ्यांना मसाला घ्यायचा असेल तर नंबर साईटला दिला आहे. व्हॉट्सअप मेसेज करा. फोन मला मी स्वतःहून करीन. मी तुम्हाला करू शकते फोन. तुम्ही नाही करू शकता व्हॉट्सअप. मला कॉल पण करू शकता. जर फ्री असेल तर उचलीन. पण टाईमपास कुणी करू नका प्लीज. माझी कळकळची विनंती. बाळांनो मी काम करेन तेव्हाच मी खाईन. बरोबर आहे का नाही. खूप मेहनत करायला लागते रे भावांनो. सुखाचा पैसा नाही एकदम. माझी हालत कशी झाली बघितली. हां ठसका बिस्का उठतोय डोळ्यात ती मिरची जाती या. तिच्या बिचारच्या डोळ्यात मग अशी गेलं. किती तिला जळण झाला डोळ्यात. तिचा धुवून आली बिचारचे तोंड येते माहिती आहे. आता ही मॅक्सीमध्ये मी मिरची साफ केली. त्या मिरच्यामध्ये बसली केली. मला पण किती आग उठत असेल. मला पण कुठं हात लागत असेल. मला पण किती होत असेल. सुखाचं आहे का रे भावानं कोणतंही गोष्ट. ठीक आहे. तर सगळ्यांनी सपोर्ट करा. लाईक करा. तुम्हाला नसेल काय मसाला घ्यायचा तर नका घेऊ. असं काही प्रॉब्लेम नाही. पण लाईक करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा. चॅनलमध्ये नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय बाय टेक केअर. आता तुम्हाला दाखवते मसाला पॅकिंग बांधायला दाखवते. ठीक आहे. आता ही पिशवीमध्ये भरती बघा मसाला आपली बघा. चला बाबा का तिने सगळं साफ करून देते बरं का. अजिबात त्यात काय चूक नाही काहीच नाही बघा. बघा सगळं साफ करते बिचारी. तसलं ती बेईमान करत नाही. तसलं काहीच नाही. बघा आपला कलर मसाला बघितला का. मसाला A1 मसाला A1. चला भावानो बहिणींनो काही चुकलं असेल तर माफी असावी. आणि मसाला घ्यायला विसरू नका. ठीक आहे. चला आले बघा. येस पण आलाय घ्यायला. आता हे पिशव्यात भरल. हे काय येस पण आलाय घेऊ लागाय मला. ओम पण आलाय. ओम इकडे बघा. ओम पण आलाय मदतीला मला. आता बाय माझा मसाला भरती बघा. बघा आपला मसाला कसा आहे भावानो बहिणींनो. नाद नाही करायचा. ठीक आहे. चला बघा कसा गुटल्या होत्यात आपल्या मसाल्याच्या. गुटल्या का भावांनो. एक नंबर बाय कुठला आहे बघा मसाला. बघा मसाला खूप छान भरते. आता पिशव्यात भरती बघा. तेल बिल सगळं भरपूर टाकले आपण. तसं काही टेन्शन नाही काहीच नाही. पोरं मदतीला पण आली आपली. आणि बाय माझी लई भारी आहे बघा. बघा मसाला बुकिंग करायचा. मसाला एक नंबर झालेला आहे. काय माझ्या चेहऱ्यावरून तुम्ही बघू शकता. एवढा चेहऱ्यामध्ये ठाकाव दिसतोय. म्हणजे विचार करा मसाल्याला किती मी मेहनत केली असेल आणि किती चांगला बनवला. तुम्ही बघितलं ना तुमच्या डोळ्याने. ह्याच्यामुळे माझ्याकडे गिऱ्हाईक येतं. कारण मी भरपूर मसाला टाकला आहे. तुम्ही खाऊन बघा आणि मग मला सांगा. आपण तसलं फसवत नाही. तसलं काहीच नाही. 2 पैसे जास्त घेते पण मसाला कसा आहे आपला सगळं तुम्ही बघितलं आहे. सगळ्या वस्तू टाकल्यात टाकाटक खटाखट एकदम. ठीक आहे. तर चला भावांनो आता व्हिडिओ मी इथंच थांबवते. पोरं आता मावशी भरती आपला मसाला भरती. पोरं आल्यात घेऊ लागायला. पोरं पण मला मदत करतात. माझ्या भावाची माझी भाऊजाई पण मदत करते. माझ्या बहिणीची भावाची पोरं पण मदत करतात. आणि माझा पोरगा पण मदत करतो एकदम. ठीक आहे. तर सगळ्यांनी चॅनल सपोर्ट करा. लाईक करा. व्हिडिओ शेअर करा. बाय बाय टेक केअर. लव यू.